आई मुलीच्या नात्यात जे प्रेम असतं त्याचं वर्णन कसं करायचं झालं तर ते आभाळ माये इतकं असतं असं म्हणायला लागतं. आणि त्या काळातली आभाळ माया एका वेगळ्या अर्थानं, मग त्यातली चिंगी असेल किंवा बंटी असेल, ह्यांचं एक वेगळं नातं त्यावेळेला आपण पाहिलेलं. आता ते मोठे झालेत, वेगवेगळ्या अर्थानं आपण पाहिलं आहे, पण ते नातं वेगळ्या अर्थानं खुलून येतं आहे. माय लेक हा नवा सिनेमा घेऊन सोनाली येते आपल्यासमोर, पण उमेश आणि सोनाली ह्यांना आपण आभाळामायातलं पाहिलं आणि ते प्रेम, त्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या अर्थानं खुलून येत आहेत. आणि सोनाली, अर्थात तुझा नव्या भूमिकेतही तू पदार्पण करतेस निर्मातीच्या, तर कसा असणारा हा अनुभव आहे जो प्रेक्षकांबरोबर तू शेअर करतेस? सॉरी सो नव्या भूमिकेमध्ये जसं म्हणालास तसं मी येते आहे, ती म्हणजे निर्मातीच्या, आणि त्याचं दडपण आहेच, पण कुठेतरी एक कॉन्फिडन्स आहे. आणि तो ह्या गोष्टीमुळे आहे की माझ्याजवळ जी टीम आहे, मला जी सगळ्यांची साथ मिळालेली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो विश्वास, आय थिंक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही, पण तो खूप विश्वास माझा जास्त दृढ झाला की हे आपण करू शकतो आहे. मग ती माझी आई असेल, माझा नवरा असेल, माझी मुलगी असेल, आणि उमेशसारखे सहकलाकार असतील, किंवा प्रियांकासारखी दिग्दर्शिका आणि पूर्ण टीम. सो ते दडपण घर सिनेमाच्या मेकिंगच्या ह्याच्यात तू कामाला लावलं तसंही तू, हा म्हणजे मी आता हे बोलणं फार अवघड होतं, तू कामाला लावलं. ती दरवेळेला बिजॉयला फोन करून तसं सांगतच असते, पण तसं आता याला नाही असं काही कामाला नाही. सी, माझं स्वप्न होतं ते, प्रत्येक कलाकाराला ना असं वाटत असतं की ॲक्टिंग तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या पण काहीतरी गोष्टी करूया आयुष्यात. आणि तसंच माझंही खूप वर्षांपूर्वीपासून असं स्वप्न होतं की प्रोड्युसर बनायला पाहिजे यार, काहीतरी करायला पाहिजे का. तर त्याच्या ते जेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलून दाखवलं तेव्हा तो म्हणाला चालेल ना, आपण करूया काहीतरी. आणि कथानकं शोधायला सुरुवात केली. मग तेव्हा ओघाओघाने प्रियांका माझ्याकडे हा सब्जेक्ट घेऊन आली, जो मलाही खूप भावला. आणि मग ती साथ माझी लागते, तुम्हाला एक थोडासा धक्का मारायला लागतो कोणीतरी, तो मारल्याशिवाय अशी गाडी पटकन वेगाने जात नाही. तर तो धक्का मारण्याचं काम माझ्या नवऱ्याने केलं. आणि जशी आई मला नेहमीच पहिल्यापासून, इव्हन माझ्या ह्या करिअरमध्ये धक्का देण्याचं काम माझ्या आईने मला केलेलं होतं. त्यामुळे तो धक्का मला मिळाला, चांगला पाठिंबा मिळाला, आणि म्हणून फॅमिली आली. नाहीतर हे बघ, फक्त एक घर तुझं लंडनला असतं ना तर सगळ्यात प्रश्न सुटला असता. किंवा ह्या सिनेमानंतर तुझं लंडनला घर होईल असंही. बाप्पा मोरया. हा, बाप्पा मोरया. खरंय, मग आपण सगळेजण इंटरव्ह्यू तिकडे करू लंडनच्या घरात का असं. पण उमेश, ॲज अ सह अभिनेत्री ते निर्माती या भूमिकेतलं ट्रान्झिशन तू सोनालीचं कशा अर्थानं पाहिलंस, किंवा तुला गोष्टीतलं स्थित्यंतर म्हणजे त्या काळातली सोनाली ते आत्ताची सोनाली, हे ट्रान्सफॉर्मेशन तुला कसं वाटतं? माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे फक्त आता इंटरव्ह्यूला द्यायचं म्हणून मी सांगत नाही आहे, पण खरंच अमित, मी अगदी मनापासून सांगतो, अशा निर्मात्या व्हायला पाहिजेत या. कारण तुला सांगू का, म्हणजे मी पहिला जो तिचा मला फोन आला की उमेश अशी अशी फिल्म आहे माय लेक. सो ही फिल्म आहे माय आणि लेकीची, पण त्याच्यात एक महत्त्वाचा रोल आहे, पण तो टायटल रोल नाही आहे, तरी तू करशील का. इतकं गोड तिने मला विचारलं होतं. ते एक मैत्रीण म्हणून तिने मला विचारलं होतं. सो मी पहिल्या फटक्यात त्याला हो म्हटलं होतं, कारण मला माहिती आहे ती माणूस म्हणून कशी आहे. म्हणजे इतक्या वर्षांच्या ओळखीने एवढं तर माहिती होतं की ही एक छान माणूस आहे, आणि ती करेल, ती मनापासून करेल, त्याच्यात पुढे खोट नसेल. तिचं आडनाव पण खरेच असल्यामुळे पण ते इतकं छान होतं, मी हो म्हटलं. पण तुला सांगतोय, तेव्हा मला कल्पना नव्हती ती निर्माती म्हणून कशी आहे. पण एक कलाकार, सगळेच कलाकार नसतील, पण ही कलाकार म्हणून जी मी पाहिली आहे निर्माती झालेली ना, चांगला सिनेमा बनवायचा होता. आणि त्याबरोबर इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटला कसं कम्फर्टेबल वातावरण किंवा पोषक वातावरण आपण द्यायला पाहिजे निर्माती म्हणून, हे तिने इतकं उत्तम बजावलं. म्हणजे रादर आम्हाला कधी कधी भीती वाटायची, अगं एवढं नको, जरा कधीतरी थोडी स्ट्रिक्ट हो. पण तिने ते मागे पुढे काही पाहिलं नाही. आणि तिने प्रत्येक ना खूप असलं नाही तिने, अगदी की मी म्हणते तसं करायचं, मलाच काही काही जणांचं असतं, मलाच सगळं कळतं, सगळ्यातलं सगळं कळतं, मी इतके वर्ष आहे. तर तसं न करता तिने तो एक कम्फर्ट दिला प्रत्येक डिपार्टमेंटला. आणि उत्तम कलाकृती होण्यासाठी जे पोषक वातावरण लागतं ते दिलं. त्यात ती स्त्री आहे, त्यामुळे ती तितकी सेन्सिटिव्ह आहे, ती तितकी सेन्सिबलही आहे. त्यामुळे ना तिने पूर्ण युनिटमध्ये त्या पद्धतीचं स्पिरिट तयार केलं होतं. त्यामुळे ना कोणी ना, हा सिनेमा खरं तर एक प्रत्येकजण पैशांसाठी काम करतो, आपलं प्रोफेशन आहे ते. पण मला असं वाटतं, जेव्हा अशी निर्माती असेल, अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या पाठीशी असेल ना, तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन काम करायला होतं. आणि तुम्ही जीव ओतता, आणि एक जीव लागतो तुमचा त्या टीमबरोबर.
आज ह्या सिनेमात मी तीच खरं तर सांगेल, पण ह्या सिनेमात HODs ह्या सगळ्या महिला आहेत. मॅक्झिमम HODs ह्या महिला आहेत. एखाद दुसरं म्हणजे म्युझिक डिरेक्टर सोडलं तर बाकी कोणी पुरुष HOD नाही आहे. सो इथपासनं तिने ज्या पद्धतीने सिनेमासाठी मेहनत घेतली आहे, आणि एवढंच नाही तर प्रत्येकाला माहिती आहे की आपण एखादं प्रोजेक्ट करायला गेल्यानंतर बजेट हेवायर होतात, पण अशाला खूपदा प्रोड्युसर खचतात, अरे मी ठरवलं तर एवढंच. आणि पण तेही सिच्युएशन्स इथे आले, मी स्वतः पाहिलेले आहेत, पण तरीसुद्धा ती डगमगलेली नाही आणि ती ठामपणे उभी राहिली या प्रोजेक्टच्या मागे. आणि त्यामुळे मला प्रचंड आनंद आहे असं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळे. त्यामुळे मी मनापासून सगळ्यांना अपील करतो की अशा निर्मात्या आणि चांगल्या कलाकृती पाहायच्या असतील तर प्लीज थिएटरला जाऊन सिनेमा पहा, तरच तुम्हाला दर्जेदार. आणि कारण प्रोड्युसरचा कॉन्फिडन्स नाही वाढला तर तो त्याच पद्धतीने दरवेळेला म्हणणार मराठी सिनेमा नाही आहे, चलता नाही आहे, तो इतरा बजेट आहे, इधर से शुरू होगा. मग ह्या बजेटमध्ये काय बसतं आहे, मग मोठी स्वप्न असतात पण बजेट कमी असतं. त्यामुळे कधी आपण सिनेमांसाठी दर्जा कुठेतरी कॉम्प्रोमाइज केला जातो, ते होऊ नये. म्हणून मला अभिमान आहे सोनालीचा की ती ज्या पद्धतीने तिने एक मोठी जबाबदारी घेतली आहे. सो मी माझ्याकडनं रादर मी एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे या इंडस्ट्रीचा, की जेणेकरून अशा निर्मात्यांना पाठिंबा आपण द्यायला पाहिजे. क्या बात आहे. पण या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा तू म्हणाला की सगळे HODs महिला आहेत, तर हे ठरवून केलंस की हा म्हणजे कॉन्शियस कॉल होता याबद्दलचा, की तो ओघाने तशा अर्थानं तुझं सूर तशा अर्थाने जुळत गेली? अर्थातच जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कथानक हे महिलांचं होतं, बरोबर, आई मुलीचं होतं. दिग्दर्शिका जी माझ्याकडे कथा घेऊन गेली ती दिग्दर्शिका महिला होती. आणि मग आमची DOPसाठी विचारणा डोक्यात सुरुवात झाली. आणि मग आमच्या डोक्यात असं आलं की 1-2 नावं निघाली, त्यात मृदुल सेनचं पण नाव आलं. आणि मग आमचा बोलता बोलता असं झालं की आपण सगळ्या बायकांचीच टीम केली तर. आणि मग असं करून मृदुलवरती आम्ही शिक्कामोर्तब केला. ऑफकोर्स तिच्या कामामुळे सुद्धा आम्ही तिची निवड केली, किंवा रादर ती आम्हाला हवी होती प्रोजेक्टवर. पण मग तिथून अशी सुरुवात झाली की हां आपण ना काहीतरी करूया आणि जास्तीत जास्त महिलांची एनर्जी या फिल्ममध्ये घेऊया. आणि मला असं वाटलं की पहिलं आपलं प्रोजेक्ट म्हणून जर काहीतरी थोड्या गोष्टी वेगळ्या करता येत असतील आणि त्याच्यामध्ये एक बायकांची सेन्सिबिलिटी जसं तू मगाशी म्हणालात आणि सेन्सिटिव्हिटी या दोन्ही गोष्टी जर काय आल्या तर थोडासा कदाचित एक वेगळा टच येईल फिल्मला सुद्धा आणि एकंदर वातावरणाला सुद्धा. त्यामुळे ते आधी ओघानेच झालं, पण नंतर मग कॉन्शियस एफर्ट झाला. ह्या गोष्टीवर कारण मला एवढं आठवतं की कोविडच्या काळात तू किती स्क्रिप्ट्स ऐकले आहेस, किती रिजेक्ट केले आहेस, ह्या सगळ्याचा फिल्टर इतका स्ट्रॉंग होता. त्यानंतर या गोष्टीवर येऊन कशी थांबलीस आणि तो असा कोणता मुद्दा होता की ही गोष्ट करायची सणाला घेऊन? मी जेव्हा आता मला प्रोड्यूस करायचे, निर्मिती करायचे, तेव्हा ऑफकोर्सच प्रत्येक निर्मात्याला वाटतं की माझा पिक्चर वेगळा असावा, माझं कथानक वेगळं असावं. सो ऑफकोर्स मलाही वाटत होतं की काहीतरी छान आणि वेगळं करावं जे लोकांना आवडेल आणि जे आपल्यालाही सर्वप्रथम आवडेल. सो मी स्क्रिप्ट्स वाचत होते, ऐकत होते आणि बऱ्याच जणांना भेटले. काही जणं खूप बिझी होती ज्यांची कथानक मला हवी होती, पण त्याच्यामधनं करता करता आय थिंक माझ्या नशिबात होती ही कथा जी ती माझ्याकडे आली. कारण जेव्हा मी ही कथा वाचली तेव्हा मी डोंबिवलीवरनंच आईला भेटून घरी येत होते आणि प्रियांकाने मला ते स्क्रिप्ट पाठवलेलं, सिनॉप्सिस पाठवलेलं आणि मी ते वाचायला सुरुवात केली. आणि मला ना मोशन सिकनेसचा त्रास आहे, तर मी गाडीत बहुता वाचत नाही. पण मी पहिल्या 2-4 ओळी वाचल्या आणि माझं झालं थांब आता पुढे काय. आणि मी ते इतकी रिलेट होत गेले की शेवटी फिल्मचा एंड येत गेला तेव्हा मी लिटरली माझ्या डोळ्यात अश्रू होते. आणि मी माझं असं झालं बापरे हे किती टच होते आणि ही किती मला माझी स्टोरी वाटते. सो स्वतःची स्टोरी वाटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ऑडियन्स येतं तेव्हा त्यांनाही वाटलं पाहिजे की मी ह्या गोष्टीशी रिलेट करू शकते आणि ही माझ्याही आयुष्यात होते आणि मी कनेक्ट होऊ शकते. सो मला असं झालं की मी ही कनेक्ट होते या सब्जेक्टशी आणि असा सब्जेक्ट झाला नाही आहे असं मला वाटत होतं. आणि मला अजूनही खात्री आहे की अशा प्रकारे आई मुलीचा मॉडर्न टेकवाला पिक्चर अजून मराठीमध्ये झाला नाही आहे. सो मला असं वाटलं की ही कथा शेअर केली पाहिजे, कारण आपल्यासारखेच बऱ्याच आई मुली असतील ज्या या सिच्युएशनमधनं जात असतील आणि ते त्यांना पाहायला नक्की आवडेल की अच्छा मी हे करायला पाहिजे, अच्छा माझ्या घरात पण हेच होतं पण आय थिंक मग मी हे नको करायला सो ती गोष्ट मला खूप आवडली. त्यामुळे अशा सगळ्या महिला राजमध्ये उमेशचा चेहरा, त्याचं कॅरेक्टर तशा अर्थानं बघायला गेलं तर इतक्या ह्याच्यात तो 100% उठून दिसणार त्याच्या गुणांमुळे किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं एक वैशिष्ट्य असेल. पण या व्यक्तिरेखेसाठी उमेशचा चेहरा तुझ्या मनात कधी आला? मी पहिल्यांदाच वाचून झालं आणि आमची म्हणजे प्रियांकाचं असं झालं की ओके मला तर आई मुलगी म्हणून तुम्ही दोघीच हवा आहे, तो तर एक वेगळा टॉपिक आहे, ते आम्ही केलं. बट आता मेन जे पात्र आणखीन आहे जी खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे ह्या दोन्ही कॅरेक्टर्सना
काही डिसिजन घ्यायला किंवा काय ती परिस्थिती बॅलन्स करायला जी व्यक्तिरेखा मदत करते ते खूप महत्त्वाचं कॅरेक्टर होतं आणि ते फार अपिलिंग वाटलं पाहिजे. आणि मला जेव्हा मी ते वाचत होते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उमेशच येत होता. बिकॉज आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उमेश हा किती बॅलन्स्ड व्यक्ती आहे. जिथे जाईल तिथे अगदी छान हसतमुख सगळ्यांना आपलंसं करणार आणि तसंच हे कॅरेक्टर पण अग्री असेल सो आय वॉज व्हेरी की मला उमेश, मग मी डिरेक्टरला सांगितलं तर ती पण ऑफकोर्स त्याला ओळखत होती. तर शी वॉज ऑल्सो की हां कारण की ह्या फिल्ममध्ये ना या सगळ्या आई मुलीच्या सिच्युएशन्समध्ये एक दिलासा आणि एक वातावरणाला पूर्ण हलकं फुलकं करणं आणि त्याला त्याच वेळेस थोडं वरच्या लेवलवर घेऊन जाणं प्रत्येक सीनला. त्या आमच्या सीन झाल्यानंतर त्याकरता उमेशसारख्या ताकदीच्या अभिनेत्याची आणि माणसाची गरज होती. आणि मी खूप लकी आहे जो तसं माझं कौतुक करत होता म्हणून मी कौतुक करते असं नाही. आपलं ठरलंय नाही, अजिबात नाही ठरलंय. मी मनापासून सांगते की मी खरंच खूप नशिबान होते की मला चांगली माणसं मिळाली आणि माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा करणारा ॲक्टर पण खूप कोऑपरेटिव्ह आणि मला ॲज अ फर्स्ट टाईम प्रोड्युसर म्हणून सांभाळून घेणारा हवा होता. आणि उमेश त्या सगळ्या बाबतीमध्ये माझ्या अंदाजाने मी जितकं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्या डबल ट्रिपल त्याने मला दिलं आहे. म्हणजे राईट फ्रॉम जसं तो म्हणाला फोन कॉल की मी घाबरतच त्याला फोन केला की कारण की मला माहिती आहे तो काय प्रकारचे रोल करतो. आणि माझं असं झालं की आता हा माय लेक टायटल नाही आहे तर हा रोल करेल का. बट ज्या ओपनली त्याने मला तो सपोर्ट दिला आणि त्यानंतरसुद्धा प्रत्येक सिच्युएशन मग लंडनमध्ये बऱ्याच वेळेला अशा काही सिच्युएशन्स होत होत्या की कदाचित तो दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये किंवा दुसऱ्या कोणाला ज्याची मी त्याची जवळची इतकी मैत्रीण असेल त्यांना कदाचित तो म्हणाल की नाही हां मी हे करणार नाही. ते पण तो रूडली नाही सांगणार पण माझ्याशी तो तेही नाही बोलला. तो मला जितका त्याने सपोर्ट करायला होता तेवढा तिने शूटिंगमध्येही केला. डेट्स असोत आता प्रमोशन्स असोत या सगळ्यासाठी. सो आय एम सो थँकफुल की त्याच्यामुळे ना आमच्या फिल्मला एक वेगळाच फील आला आहे आणि त्याच्या कॅरेक्टरमुळे तर जास्त म्हणजे मी एवढं सांगू शकेन की लोकांना तो आमच्यापेक्षाही कदाचित जास्त आवडेल इतकं गोड त्याचं कॅरेक्टर झालेलं आहे आणि ते त्याने परफॉर्म केलेलं आहे. आणि समजून उमजून काम करणारी माणसं खूप मोजकी आहेत. अशा ह्याच्यामधलं तुम्ही दोघंही आहात. आभाळ मायाच्या सेटवर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी अगदीच नवीन टेलिव्हिजन त्यावेळेला इव्हॉल्व्ह होत होतं. आज तशा अर्थानं आपला मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर येऊन पोचला आणि पुन्हा एक संक्रमणावस्था आहे इव्हॉल्व्ह. तर ह्या सगळ्यात दोघंही आत्ताच्या मराठी इंडस्ट्रीकडे किंवा प्रेक्षकांच्या बिहेवियरल पॅटर्नकडे जिथे टेस्ट चॉईस प्रिफरन्स कोविडनंतर बदलला आहे कशा अर्थानं तुम्ही पाहताय आणि आत्ता ही इंडस्ट्री नेमकं काय हवं आहे प्रेक्षकांना काय वाटतंय तुम्हाला त्या सगळ्या. मला अगदी प्रामाणिकपणे सांगू का मराठी इंडस्ट्री ची सगळ्यात मोठी जबाबदारी आत्ता ज्या टेक्निशियन्सनी म्हणा म्हणजे दिग्दर्शक असतील म्हणा किंवा कलाकार असतील म्हणा ज्यांनी आपल्याला आत्ता हिट सिनेमे दिले आहेत ना त्यांची जास्त आहे असं मला वाटतं. कारण ना ऑलरेडी मराठी सिनेमा आधीपासून आपल्या हिंदीशी तुलना सतत होत आली आहे. आपण महाराष्ट्रात जाऊ जिथे हिंदी खूप स्ट्रॉंग सिनेमे येईल. जे साऊथची सिच्युएशन थोडी वेगळी आहे तिथे त्यांच्या भाषेला ते प्राधान्य देतात मग दुसऱ्या भाषांना प्राधान्य देतात. पण आत्ताचा काळ असा आहे की जिथे रिजनल लँग्वेजेसचे सिनेमेसुद्धा देशभर चालण्याची पॉवर निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी हिंदी सिनेमाच्या जवळ जाऊन रिजनल सिनेमांना प्रेक्षक येऊ शकत आहेत ही सिच्युएशन आत्ता निर्माण झालेली आहे. अशा वेळेला मला असं वाटतं की ज्यांनी आत्तापर्यंत लोकांना आवडतील असे म्हणजे हिट सिनेमे बॉक्स ऑफिस वाईज म्हणा किंवा कॉन्टेंट वाईज म्हणा सुद्धा की ज्यांनी हिट सिनेमे दिले आहेत ना त्यांनी उलट जास्त रिस्पॉन्सिबली आता सिनेमे केले पाहिजे जेणेकरून फक्त सिनेमा करायचा म्हणून केला नाही पाहिजे तर जेणेकरून अजून आपले स्ट्रॉंग सिनेमे बाहेर येतील आणि प्रेक्षकांना आवडतील असे सिनेमे जर बाहेर आले तर गर्दी वाढेल आणि त्यामुळे जर मराठी फक्त 2-3 सिनेमे वर्षातनं चालणार नाही हे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही जेव्हा महिन्याला प्रत्येक आठवड्याला 1-1, 2-2 मराठी सिनेमे तिथे अजून 4 हिंदी सिनेमे त्यात आता मल्याळम आणि हे सिनेमे येत आहेत गुजराती आहे पंजाबी असे सिनेमेसुद्धा यायला लागलेले आहेत. तर अशा वेळेला तर तुमची जास्त जबाबदारी आहे की कसे हे सुद्धा ऑडियन्स तुम्हाला मराठी सिनेमाकडे खेचता येईल. सो मला असं वाटतं की प्रेक्षक येत आहेत नाही असं नाही. आता बघितलं तर आपल्याकडे उदाहरणं आहेत चांगले सिनेमे चालल्याची की जिथे भरभरून 4-4 आठवडे काही करोडोंचे आकडेही आपल्याला माहिती आहेत. बरं मराठी नाटकांनाही प्रेक्षक येत आहेत म्हणजे प्रेक्षकांना यायचं आहे थिएटरला. पण तुम्ही सातत्याने उत्तम सिनेमे एंटरटेनिंग सिनेमे कुठेही कोणाची कॉपी न करता किंवा बजेट आधी बघून मग सिनेमा बांधून नाही चालणार असं मला प्रामाणिक मत आहे की आता मराठी सिनेमा एवढाच चालतो
तर माझं बजेट एवढंच आहे, आता बोला आपण ह्या बजेटमध्ये सिनेमा करायचा आहे. मग ॲटलिस्ट तुम्ही मोठी तरी स्वप्न बघू नका, की मोठे विषय घेऊ नका, की जे बजेटच्या बाहेरचे सिनेमे घ्यायचे पण बजेटमध्ये करायचे. त्यांनी तुम्ही तुमचा दर्जा कमी करता असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मला असं वाटतं की फक्त खूपदा असं होतं की हे मला खूप लोक ओरडतील मारतील ह्यानंतर बहुतेक चिडतील माझ्यावरही, की खूपदा टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट सिनेमांवरती येतोय का काय असं मला वाटतं, की टेलिव्हिजन मोठ्या पडद्यावरती कधीतरी पाहिलं जातंय की काय हे वाटतं. सो आपण फक्त असं म्हणून चालणार नाही की मी 2 वर्ष या स्क्रिप्टवर काम केलं. पण तुम्ही काय काम केलं हे पण तितकं महत्त्वाचं, फक्त आकडे म्हणून चालणार नाही. सो जोपर्यंत तुम्ही आकड्यांमध्ये कन्वर्ट करत नाही आहात, जोपर्यंत अजून हिंदी सिनेमांना किंवा बाकीच्या काय म्हणतात रिजन्समध्ये सुद्धा मराठी सिनेमे आपल्याकडे किती सहज येतात. आपण ओपन आहोत, मराठी माणसं ओपन आहोत, सगळ्यांना आपण सामावून घ्यायचा प्रयत्न करतो. आज सहज मल्याळम सिनेमा इकडे आला की तोही इथे चालतो, आपण जाऊन पाहतो. तर ह्या रिजन्समध्ये सुद्धा कधी मराठी सिनेमा जाणार आहे आणि तिथे सुद्धा ते कलेक्शन कधी आपण मिळणार आहे आपल्याला, की अरे साऊथमध्ये मराठी सिनेमाचं हे कलेक्शन आलं आहे का, नॉर्थमध्ये मराठी सिनेमाचं हे कलेक्शन आलं आहे. ही सिच्युएशन येण्यासाठी खरं तर चांगलं वातावरण आहे, तर आपण जबाबदारीने सिनेमे केले पाहिजेत, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि संख्यात्मकपेक्षा गुणात्मक दर्जा जो आहे तो वाढणं फार गरजेचं आहे. आता लेखीबद्दलचं कौतुक तुझ्याकडून ऐकायला आवडेल. लेकीचं कौतुक करीन तितकं थोडंच आहे, कारण की खूप जबाबदारीचं काम होतं तिचं. अर्थात तिच्या संमतीशिवाय ते केलं गेलं नाही आहे. तिला विचारण्यात आलं की तुला इंटरेस्ट आहे का, तुला करायचं आहे का, आणि जेव्हा तिची संमती मिळाली तेव्हा मग त्याची सगळी सूत्र दिग्दर्शिका मॅडमकडे देण्यात आली की बाबा आता तू टेक ओव्हर कर आणि घडव काय घडवायचं आहे ॲज अन ॲक्टर, तुला काय करून घ्यायचं आहे तिच्याकडनं काम. सो आय एम व्हेरी हॅपी की तिने खूप छान प्रकारे तिच्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली होती ती पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे. आता ऑफकोर्स जनता जनार्दन आणि ही सगळी मंडळी ठरवणारच आहेत की बाबा काम आवडलं आहे किंवा पिक्चर आवडला आहे, या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. पण मला एक खूप छान आनंद वाटतो की मला जे करायचं होतं जे पहिल्यापासून, की माझी फिल्म पहिली अशी असेल किंवा मी कुठेही काटकसर करणारे जे काही नीडेड आहे, गरजेचं आहे माझ्या फिल्मसाठी, ते मी त्या फिल्मला देईन आणि त्या प्रकारची ही फिल्म झाली. मग ती परफॉर्मन्सेस असू दे, मग ती क्वालिटी ऑफ द फिल्म असू दे, म्हणजे ज्या प्रकारे फिल्म दिसते, म्हणजे ज्या लोकांनी फिल्म बघितले त्यांचं असं म्हणणं होतं की फिल्म खूप छान प्रकारे शूट केले. मग त्याकरता तुम्हाला काय कॅमेरा हवा आहे, काय लेन्सेस हवेत, काय प्रकारचं आर्ट डिरेक्शन हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आहे. सो ते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि त्याच्यामध्ये सनायाने सुद्धा जी मला वाटत होतं की बाईने कधीच काम केलेलं नाही आहे, तर हे कसं होईल, कारण ते खूप मोठं काम होतं, इट्स अ टायटल रोल, तर ते पेलेल का तिला. सो माझ्या आईच्या दृष्टीने मला खूप कौतुक आहे की तिने ते पेललेलं आहे असं मला वाटतं आहे, कारण तिच्यामुळे माझं काम पण मला असं वाटतं की मी छान करू शकले. कारण ती जर काय थोडी कमी जास्त झाली असती तर मलाही कदाचित मला तेवढं करता आलं नसतं. तर मी असं म्हणेन माझ्याकडनं पण जे काय थोडंफार काम झालं असेल चांगलं आणि मला अप्रिसिएशन मिळालं, तर त्याच्यामध्ये मोठा वाटा हा तिचा असणार आहे, कारण की तिने ते छान बजावलेली आहे भूमिका. सो येस, आय एम प्राऊड ऑफ हर. सना, आई बाबा दोघंही या क्षेत्रात आहेत आणि आता तुझं पदार्पण कशा अर्थाने आईने अप्रोच केलं होतं ही स्क्रिप्ट आणि हे तुला करायचं आहे, काय तो सिक्वेन्स काय होता त्यावेळेचा? तर सुरूपासूनच मी छोटी असताना मी आईबाबांच्या सेटवर जायची, त्यांना बघायची ॲक्टिंग करताना किती डेडिकेशन बरोबर करायचे. तर मी बॅक ऑफ द माइंडमध्ये होतंच की ॲक्टिंग करायचं आहे. देन फर्स्ट मी इंटू इट, म्हणजे ते बोलले जे करायचं तुला ते कर, फक्त मन लावून कर. सो देन एक शॉर्ट फिल्म आलेली ब्लड रिलेशन, मग ती केली आणि फायनली आफ्टर आय थिंक टू इयर्स आफ्टर दॅट मॉमनी सांगितलेलं की तुला एक फिल्म करायची आहे का, एक स्क्रिप्ट आली आहे अँड इट्स अ नाईस फिल्म. आय सेड ओके ठीक आहे. सो देन शी टोल्ड मी दॅट आय एम प्लेइंग अ मदर. सो देन मी तर खूप खुश झाली, कारण द ॲक्टिंग वॉज सो नॅचरल वाय शूटिंग इट, कारण ती माझी खरोखर लाईक इन रिअल लाईफ शी इज माय मदर आणि फिल्ममध्ये पण शी इज प्लेइंग माय मदर. सो एव्हरी इमोशन, एव्हरी क्राईंग सीन वॉज ऑल रिअल, कारण आम्ही कधीच ग्लिसरीन पण नाही वापरला आणि हां, कारण ॲक्टिंग करताना आपण मॉमची पण ॲक्टिंग खूप लाईक आय लुक अप टू हर वेन शी इज ॲक्टिंग अँड ॲक्टिंग विथ हर, ॲक्टिंग विथ सच सिनियर ॲक्टर्स लाईक उमेश कामत. सो आय वॉज रिअली ब्लेस्ड. या सगळ्यामध्ये घरी असणारी मॉम आणि सेटवर असणारी सोनाली आणि कॅरेक्टरमध्ये असणारी तुझी मॉम, ह्यात नेमका काय फरक होता?
फरक खूप नव्हता. मी घरी पण ओरडते, सेटवर पण बोंबलत होती. सेटवर तिचे कॉमेंट्री चालायचे की मध्ये मध्ये एक शीज टू घुसो समथिंग की आय डोंट थिंक हा शॉट खूप चांगला दिसतोय. पण ऑब्व्हियसली खूप इरिटेट अँड वी यूज्ड टू गेट इरिटेटेड विथ इट कारण शी इज ऑब्व्हियसली मच बघ मच किती सांभाळून घेते. सेटवर पण तुझ्या डोळ्यामध्ये कन्व्हिक्शन नाहीये पण. पण ती माझीची खूप सिनियर आहे म्हणून मी पण आय यूज टू टेक इन टू कन्सिडरेशन ती जे पण बोलायची ते आणि ऑब्व्हियसली जे पण प्रियांका मॅम पण बोलायची ते आय यूज टू टेक इन टू कन्सिडरेशन अँड देन फायनली मला जे करायचं होतं दॅट आय फेल्ट तेच ती करायची. जे मला वाटलं मायराला सूट करेल ते पण मी करायची. पण ह्या सगळ्यामध्ये बिजॉय ॲज अ प्रोड्युसर, आई कल्पिता खरे एक वेगळं प्रोडक्शन घेऊन हे करावं आणि आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं वातावरण आहे की एक नवीन स्वीकारतायत लोक, अशा वेळेला एक आव्हान म्हणून या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहिजे? सी मी मगाशी म्हटलं तसं विजयने सपोर्ट केला, पण तुला खोटं वाटेल की विजय एक दिवसही सेटवर आला नाही. फक्त जर एवढा विश्वास आहे, बघ म्हणजे तू दरवेळेला काय काय बोलतेस पार्टीत. गॉड अभि तू खूपच चांगला ओळखतोस मला. सो तो आला नाही, त्याचा तो तेवढा विश्वास होता आणि ऑफकोर्स आईचा तर आहेच. पण आव्हान म्हटलं तसं की काही फर्स्ट टाईम असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. ॲज अन ॲक्टर या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं लक्ष असतं, पण त्याच्यातले बारकावे माहिती नव्हते, जे मला जसजसं मी करत गेले तेव्हा मला बरेचसे मित्रमंडळी आपली आहेत ज्यांना मी त्यांच्याशी कन्सल्ट करत होते, त्यांचा ॲडवाईस घेत होते आणि अजूनही घेते. जसं मी आत्ता काही दिवसांपूर्वी तुझाही ॲडवाईस घेतलेला होता. सो तो सपोर्ट चांगला असल्यामुळे आय थिंक मला ॲज अ फर्स्ट टाईम महिला प्रोड्युसर म्हणून त्याचा खूप फायदा झाला की सगळ्यांनी मला ते ॲडवाईस दिले. आणि ऑफकोर्स तुम्ही कितीही ॲडवाईस घेतलं, कितीही काय केलं तरी जेव्हा तुम्ही ऑन सेट जाता तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामधनं कसं टॅकल करायचं हे तेव्हाच त्या परिस्थितीनुसारच घडावं बऱ्याच लागतं. अर्थाने शिकवते आपल्याला. हां, आणि खूप शिकवलं आहे आणि आता मला कळलं आहे की अच्छा हे करायचं नाही आहे, हे करायचं आहे. आणि ते पहिल्यापासूनच त्या बाबतीत कशी काळजी घ्यायची हे कळलेलं आहे आता. पण तरीसुद्धा कळूनसुद्धा बऱ्याच वेळेला गोष्टी फेल होतात. पण सो दॅट आय एम कॉन्फिडेंट की आता मी पुढे जेव्हा जाईन तेव्हा करीन तेव्हा मला आता थोडा अनुभव आहे. पण पहिल्या वेळेस तो थोडंसं कठीण झालं 100%. प्रियंका, किस तरह का आपका सोनाली का जब कॉल हुआ या जब आपने स्क्रिप्ट भेजा, क्या सोनाली का फर्स्ट रिएक्शन था और यहाँ तक का सफ़र वो कॉल से आज तक का आपके लिए क्या मायने रखता है? तो सर मैं पकड़ूँ? हाँ. द थिंग इज़ कि जब मैं तो पहले सोनाली को वेल डन बेबी के सेट पे मिली थी. उन्होंने एक छोटा कैमियो रोल किया था. बट नाउ अगर मैं प्रॉपर्ली पीछे जाऊँ तो जब मेरी जो एडी टीम है वेल डन बेबी के टाइम पे मैंने सोनाली को फर्स्ट टाइम यहाँ पे मिली थी. वेयर मॉल अपना पलेडियम मॉल में. और मुझे याद है क्योंकि मैं आमिर खान प्रोडक्शन से आई हूँ तो हम लोग का जो स्टाइल है काम करने का इज़ वेरी कि हम एडीज़ फ़ोन करते, मेरे एडीज़ फ़ोन करते कि मैम टाइम. और मुझे याद है मेरे एडी ने, मैंने जब सोनाली को फ़ोन किया था उसने मुझे कहा कि आई हैव नेवर सीन इन लाइक एनीबडी कॉल एंड गिव अस कॉल टाइम, क्योंकि मेरे एडीज़ ऑलवेज उधर से हाँ दे फॉलो दैट रूल. तो मुझे याद है ऐसे अच्छा मैम इट डजंट हैपन. ही नो फर्स्ट टाइम यू ऑल हैव कॉल्ड मी अप एंड टोल्ड मी टू रीच द सेट ऑन टाइम. एंड आई रिमेंबर मैंने सनाया को पलेडियम में विजय सर, सोनाली और सनाया हम लोग मूजी में मिले थे एक दुकान जहाँ पे इन एंड तब आई सॉ सनाया. तो दैट वाज माय फर्स्ट टाइम मैंने माँ बेटी को देखा था. उसके बाद मैं सोनाली के साथ मैंने काम किया वेल डन बेबी में. और तब सेकेंड लॉकडाउन आया था. तो सेकेंड लॉकडाउन के टाइम पे इंस्टाग्राम पे हम लोग बहुत देखते हैं. तब मैंने देखा कि सनाया और सोनाली बहुत सारे फूड के वीडियोस बनाते थे. तो वो जो केमिस्ट्री भेजते नहीं है तो वो क्या वो सब मतलब स्वीट्स और केक और मिसू वगैरह बना, सिर्फ नाम का है वो. हाँ, तो मैं वो देख के और केमिस्ट्री दोनों के बीच में देख के ना मुझे लगा कि देयर इज समथिंग. हम लोग देखते हैं ना लाइक देयर इज समथिंग इन बिटवीन दिस मदर एंड डॉटर जो वी कैन डू समथिंग. तो मैंने और वी हैव टू गिव क्रेडिट जो हमारी लेखिका है इमियारा, मैंने उसको फ़ोन किया. मैंने बोला इमियारा एक बार यू जस्ट चेक दीज वीडियोज़, यू सी द केमिस्ट्री बिटवीन द मदर एंड डॉटर.
तो बोली कि ठीक है मैं देखती हूँ। वीडियो देख के उसे एक आइडिया आया और हम लोग ने फिर उसने मतलब 2-3 दिन में उसने वो स्टोरी सिनॉप्सिस लिख के हम लोग ने सोनाली मैम को भेजा। तो सर मैं आपको एक बोलती हूँ, जो मैं हर इंटरव्यू में बोल रही हूँ कि जो स्ट्रगलिंग डायरेक्टर्स है, मैंने असिस्टेंट बहुत किया था लेकिन ये मेरा सेकंड फीचर फिल्म है आफ्टर वेल डन बेबी। आफ्टर वेल डन बेबी एंड फॉर मी मराठी सिनेमा ऑल्दो मैं नॉन मराठी हूँ हैज़ गिवन मी एवरीथिंग। आई हैव नेवर डन एनी हिंदी और इंग्लिश फीचर बिफोर। तो जब ये फिल्म आई रिमेंबर जब स्क्रिप्ट आई तो सब लोग मेरे को बोले कि यू वांट टू डू अनदर मराठी फिल्म। आई सेड इट डजंट मैटर, लैंग्वेज इज़ नो बार, सिनेमा इज़ यूनिवर्सल एंड मराठी इनफैक्ट द स्क्रिप्ट्स जो मराठी में होते हैं इज़ वेरी रियल। तो हम लोग जो फिल्म्स देखते हैं, वी वांट टू मेक इंग्लिश फिल्म्स एंड ऑल दैट, आई फील मराठी सिनेमा टेल्स द स्टोरी। एब्सोल्युटली दैट द रूटेडनेस इज करेक्ट। वो जो है ना दैट यू कैन टेल स्टोरीज लाइक सोनाली मैम सेड अबाउट ट्रू रिलेशनशिप्स। तो जब हम लोग ने सोनाली मैम को ये भेजा 4 दिन में सर, इन 4 डेज सोनाली ने ओके किया। लाइफ ऑफ अ फिल्म मेकर में ये कभी हुआ नहीं है। मुझे याद है मैं कोलाबा जा रही थी मेरे दोस्त को मिलने और सोनाली का फ़ोन आके मुझे कहा कि प्रियंका मैं अप्रूव कर रही हूँ, इमियारा को बोल दो मुझे सब कुछ भेजने को, आई एम डूइंग दिस फिल्म। और तब मैंने इमियारा को फ़ोन करके मैंने कहा सुन तू किधर है? शी मैं बाहर हूँ, घर के पास ही हूँ। ऐसे सोनाली मैम ने पूछा है कि सब कुछ भेजो क्योंकि अभी फिल्म इज़ गेटिंग अप्रूव्ड। शी सिंह तू पागल है क्या? ऐसे क्यों? इसे 4 दिन में हमारे साथ कभी हुआ नहीं है। आई सेड हाँ मुझे भी नहीं लगता लेकिन रुकते देखते 2 हफ्ते के लिए। तो 2 हफ्ते के बाद मतलब इन 4 डेज सर सब कुछ लॉक हो गया और दिस वाज इन मार्च और अगस्त में हम लोग शूट कर रहे थे माइले। सो इट्स अ वेरी बिग थिंग फॉर मी एंड जैसे मैं ऑलवेज बोलती हूँ थैंक्स टू सोनाली, विजय सर एंड कल्पिता मैम जो सोनाली मैम की मम्मी है, टू बिलीव इन अ कॉन्सेप्ट लाइक दिस। और उसके बाद सर हम लोग सेट पे जो हमारी टीम है 27 या 30 क्रू मेंबर्स ही थे, लंदन में हम लोग शूट कर रहे थे, वो फैमिली था सर। इट वॉज वी इन्जॉयड आ शूट। माई मोटिव ऑलवेज ऐसा होता है कि जब व्हेन आई वॉज एन असिस्टेंट डायरेक्टर, मेरा जो काम है वी ऑलवेज वर्कड इन एन एनवायरनमेंट जहाँ पे लोग बोलते हैं हमको क्या करने। सो आई सेड दैट एज अ फिल्म मेकर आई वांट माई सेट टू ऑलवेज बी अ हैप्पी सेट बिकॉज ओनली इफ यू हैव अ हैप्पी सेट यू विल हैव अ हैप्पी फिल्म। क्योंकि ट्रिकल्स डाउन फ्रॉम द प्रोड्यूसर सर टू द डायरेक्टर, DOP, HODs। तो आई ऑलवेज सर जो हमारा जो राजू दादा थे और उमेश दादा जो स्पॉट दादाज थे, बोथ ऑफ देम फिल्म के एंड में ते काम आवडलं असतं मला करायला ह्या सेटवर, मला काही प्रॉब्लेम नव्हता। मध्ये मध्ये मला मी यायचो, उमेश दादा म्हटलं मीच जायचो घेऊन, काय गेला होता मी गेलो होतो चहा आणि कॉफी घेऊन। सर तुला पण दिलंय ना मी? सगळ्याला आधी तेच वाटलं उमेश दादा आला म्हणजे स्पॉट दादा आला। किती लिटरली। पण या सगळ्यामध्ये आत्ता थिएटरमध्ये जाऊन मायलेक बघावी याचं तुमच्याकडून एक असं कारण प्रेक्षकांना आमंत्रण देण्यासाठी काय असं USP काय म्हणताय? मला असं वाटतं मराठी प्रेक्षक यासाठी सिनेमा बघायला जातात की त्यांना रिलेट होणारे विषय जेव्हा पाहायला मिळतात मोठ्या पडद्यावरती, तेव्हा बाकीच्या हिंदी किंवा ह्या भाषांमध्ये वेगळी स्वप्न असतात लोकांना बघायची असं मला वाटतं। लार्जर दॅन लाईफ काहीतरी जे आपण कधी स्वप्नात बघतो ते आपल्याला इतर भाषांमध्ये बघायला आवडतं, पण आपल्या मराठी भाषेत आपल्या घरातली किंवा आपल्याला रिलेट होतील अशा गोष्टी बघायला आवडतात आणि त्यामधनं ते एंटरटेन पण व्हायला त्यांना आवडतं आणि काहीतरी त्यांना छान मिळाल्याचं समाधान मिळतं। सो हे सगळं मायलेक हा सिनेमा तुम्हाला नक्की देईल, म्हणून तुम्ही सिनेमा पाहायला या। मीही तेच म्हणेन की तुम्हाला रिलेट होईल अशी ही गोष्ट आहे आणि आपलं मराठी ऑडियन्स आपण नेहमीच म्हणतो की कथेला जास्त महत्त्व देतं आणि कायमच आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांना ॲक्सेप्ट केलं जातं। तसंच ही कथासुद्धा खूप वेगळी आहे, तुम्हाला रिलेट होईल अशीच आहे आणि म्हणून तुमच्या मायलेकींबरोबर किंवा जसं मी म्हटलं ही सिंगल आईची कथा आहे, तसंच एक सिंगल वडील माणूस जरी असेल ते सुद्धा त्यांच्या मुलाला किंवा मुलीला काय वाढवण्यामध्ये आजकालच्या काळामध्ये काय त्यांना प्रॉब्लेम्स येत असतील किंवा त्याच्यात त्यांना कसं टॅकल करायचं हे अंडरस्टँड करायचं असेल नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून, तर त्यासाठी ही फिल्म बघणं गरजेचं आहे। कारण आपल्यालासुद्धा आता थोडंसं पुढच्या जनरेशनप्रमाणे अपडेटेड होणं गरजेचं आहे आणि त्याकरता ही फिल्म नक्की आपली मराठी जनता, मराठी ऑडियन्स बघेल याची मला खात्री आहे। आणि अर्थातच मी एक महिला निर्माती आहे म्हणून मला प्रोत्साहन देण्यासाठी तर नक्कीच बघतील असं मी थोडा इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते, बट आय एम व्हेरी शुअर की ते नक्की थिएटरमध्ये जातील आणि 19 एप्रिलला। निश्चित। आणि मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक हे खूप सुजाण आहेत, चांगल्या कॉन्टेंटच्या मागे ते कायम उभे राहिलेले आहेत, एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा सपोर्ट हा कायम
बॉक्स ऑफिसवर दिसलेला आहे. 3 पिढ्या तुझ्या म्हणजे आई प्रोड्युसर आहे, तू प्रोड्युसर आणि ॲक्टर प्लस शनाया, असं वेगळ्या अर्थानं त्या 3 पिढ्या एकत्र येत आहेत आणि अर्थात उमेशसारखा हुकमी एकटा तुझ्याकडे आहे. म्हणजे काय निश्चित मला असं वाटतं की लेट्सअपचे प्रेक्षकही तेवढेच खुमासदार आणि चांगला कॉन्टेंट बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि मायलेक ही त्यांची जी भूक आहे मनोरंजनाची ती नक्की भागवेल. लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि विश यू लव लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अगेन.